एव्हरीवन, आजच्या या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा आपला प्रवास आहे वृंदावनकडून नीमकरोली बाबांच्या आश्रमाकडे। तर आता रस्त्यात एक जागा बघून तिथेच जेवण बनवण्याचं ठरवलं। दररोजच आपण बाहेरचं खातोय, आज असं विचार केला की सगळं सामान आणलेलं आहे सोबत, तर आपणच जेवण बनवूया। तीन नाही 6 वाजता वगैरे होऊन जाईल किंवा तिथे पोहोचल्यावर पण छान झालं ना। पण भात काय आणताय मम्मी तुम्ही? बनवणाऱ्या मावशी आहे। भारत स्वच्छ मिशन अंतर्गत जसं शासन सांगते आपण सगळे खेडेगावे किंवा शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जो काही किचन वेस्ट असेल किंवा इतर प्लास्टिक वेस्ट असेल त्याचं नियोजनबद्ध विल्हेवाट करावी। यमुना एक्सप्रेसवे आग्रा दिल्लीच्या रोडवर आहोत आम्ही आता। साधारणतः दिल्ली 30-40 किलोमीटरवर असेल। आणि जे आपण हमेशा ह्याच्यात ऐकतोय की दिल्लीमध्ये खूप पोल्युशन आहे किंवा आजूबाजूच्या शेती क्षेत्रामध्ये जे धूस असतं ते जाळल्यानंतर जे धूर सगळीकडे पसरलं जातं, ते आता जाणवायला दिसतंय आम्हाला आता। कॉफी पिण्यासाठी आपण थांबणार आहोत आणि एकदम थंड वातावरण आहे खूपच, आणि सगळ्यांना कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे। तुम्ही एक काही बिस्किट खाऊ देत नाही, हे खाऊ देत नाही, पण आपण शुगर आहे तुम्हाला तर थोडं कमी खावा, गोड जास्त काहीच खाऊ देत नाही। काहीच खाऊ देत नाही। जास्त खाते, मम्मी सांगा थोडं किती गोड खातात? खूप गोड खातात ते आणि नाहीच म्हणतात, आणि किती गोड आयटम असेल तर ते म्हणतात नाही नाही कुठं गोड आहे, गोडच नाहीये। आणि हातामध्ये लपून छपून अशी शुगरचा पॉकेट घेतला नाही, आणि आता ते कॉफी मध्ये जी विदाउट शुगर कॉफी आहे त्यात टाकतात ते अख्खं शुगर। काही उपाशी मारते अरे बापरे, सगळं खाऊन उपाशी मारतील। कुठं इकडं आहे का? राईटचं बघता येईल, किती मस्त आहे। गांधी समाधी म्हण का? कुठलं गांधी समाधी? आपल्या गांधी महाराजांची? आपले नोटावरचे आपण म्हणाला। ए डावीकडे बघा जरा। होय तू हे घे, अरे लयच बरे की सीन। हो ना, इथं बघाव काय शहीदोंचा इथं बघायचं एक राऊंड
हां यांचंच खाऊ ना. हाँ जी, 2 मक्का रोटी का टीचरमध्येच ऐकलेलं. एकेने खाल्ले मका रोटी सबके एक 5 कर दो. 5 करू. अजून एक सब्जी सांगा ना. हाँ, क्रिस्पी में. वाटत घ्यायचं काय? एकच पीस केलेली आहे. ये दोनों एक आइटम पूरे बाउल में 10 बाउल. आता हे बाजपूरच्या पुढे साधारणतः 10-12 किलोमीटरवर म्हणून रेस्टॉरंट आहे, धाबा. आम्ही एक साधारणतः 25-30 किलोमीटरपासून या गिल धाब्यांचे पाटी बघत होतो प्रवासात येत असताना, आणि आम्ही तेव्हापासूनच ठरवलं की आपल्याला जेवायचे संध्याकाळचे तर गिल धाबा. आणि इथं आल्यानंतर मालकांनी खूप आग्रहपूर्वक आमचं हे तर केलं स्वागत, परंतु हे त्याच्यानंतर ही मक्के की रोटी आहे. ते सीजनलच असते, मला वाटते सीजनल बोलले ते. आणि हे पनीर क्या आहे, काली मिर्च पनीर. हे वेगवेगळे लोणचे आहेत. आणि आम्ही खाऊन पण पाहिलं, टेस्ट बघितलं, खूपच सुंदर आहे. त्याच्यासोबत एक बाजूलाच एक वडील आणि मुलगा बसलेले, ते नैनितालचे सुदैवानं. आणि त्यांच्याशी चर्चा केली, नैनितालची माहिती दिली त्यांनी आम्हाला बारकाईनं. आणि मग त्याच्यामुळं आम्हाला प्रोग्राम पण चार्ट करावा लागला. मग ह्याच्यातून एक नक्की तुम्हाला सुचवू शकतो मी की आपण जेव्हा पण असे एकत्र कुठं नाश्त्याला जेवायला बसलो आणि सहज आजूबाजूच्याला आपण बोललो तर खूप चांगलं रिस्पॉन्स देतात, कुठेही गेलात तर, कुठेही भारतामध्ये. ते फार एक महत्त्वाचं आहे. आणि मग आपण चर्चा केली की आपल्याला त्यातली माहिती देतात. आता ते माहिती द्यायला गोलू लोगो जे हाँ बिल्कुल ओके. बाजपूर पासून साधारणतः दोन पदरीचा रस्ता असल्या कारणाने थोडं स्लो चालवावं लागलं आम्हाला. आणि विशेष म्हणजे अंधार पण पडलेला होता. आम्ही बाजपूरच्या तिथे गिल रेस्टॉरंट म्हणून तिथं जेवण केलं. ते काल आम्ही सांगितलंच तुम्हाला, अतिशय सुंदर जेवण होतं. नैनितालला जाण्याच्या ऐवजी 25 किलोमीटर अलीकडं आम्ही स्टे करायचं ठरवलं होतं. त्याला लामा चौल म्हणतात. असं मेराईन या ठिकाणी, लामा चौल या ठिकाणी आम्ही थांबलो. आणि झालं काय, ह्या ठिकाणी एक आमच्याकडनं राईट साईडला ते हॉटेल होतं आणि आम्ही लोकेशनप्रमाणे त्याच्या ऑपोजिट थांबलो, परंतु त्याचं नाव एकदम दिसलं नाही म्हणून रस्त्यावर एक सेकंडभरच आम्ही थांबलो. असं इंडिकेटरही दिलं होतं, पण ह्या ठिकाणी पाठीमागनं एक अतिशय जोरात गाडी, ज्या जवळजवळ 40-50 मीटर दूर होता तो. हालाकी त्यानं कंट्रोल करून जाऊ शकत होता, परंतु तो इंडिकेटर दिलेलं सुद्धा त्यांना पाहिलं नाही आणि पाठीमागे त्याने आम्हाला डॅश दिला पाठीमागनं. आणि आम्हाला काही कळायच्या पहिलं आम्ही साईडला घेतली गाडी आणि उतरतोय तोपर्यंत त्याने लगेच गाडी फास्टमध्ये पळून गेला. म्हणजे आम्हालाही काही समजलं नाही नेमकं काय झालं. त्यात तो गेला निघून. पण ठीक आहे, आम्ही पिछा करण्यात काय अर्थ नव्हता या ठिकाणी. मग आम्ही त्या हॉटेलमध्ये जे हे आहे रिसेप्शनिस्ट त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणले इथं संध्याकाळी म्हणले की नुसते पेणारे लोक असतात, खूप पिऊन चालवतात, त्यामुळे इथं काळजीपूर्वक. तर इथं आमचं एक चुकलं असं की आम्ही थांबायच्या ऐवजी थोडंसं रोड सोडून डाव्या बाजूला जर आम्ही थांबलो असतो तर तो गेला असता. पण ठीक आहे, जी घटना घडायची असते ती घडतच असते. पण एक टिप मात्र तुम्हाला नक्की आहे की जेव्हा पण आपण थांबतोय तर रस्त्यावर अजिबात थांबू नका, कुठेही. म्हणजे नुसतं याच एरियामध्ये नाही, कोणत्याही एरियामध्ये गेलं तर रस्त्यावर थांबू नका. आणि मग आम्ही त्या रिसेप्शनशी चर्चा केली तर त्यांनी त्या ह्याच्यावर सुद्धा त्यांनी हे केलं, चेक केलं, पण ते फार फास्ट निघून गेलेली गाडी असल्यामुळं आम्हाला काही ठीक आहे, आम्ही तो विषय सोडून दिला. आणि आता आम्ही इथून नीम करोली बाबा कैची धाम इथे जाण्यासाठी आम्ही कूच करत आहोत. हल्द्वानी से 12 किलोमीटर आगे एरिया का नाम है लामा चौड़ भैया. ये अमरपाली यूनिवर्सिटी है बगल में, तो यहाँ पर है
और ये बहुत अच्छा है आपका, कभी बांधा है ये इसको 1 साल हो गया। 1 साल हुए। लेकिन आपने जो भी यहाँ पे टैप्स है या गीजर है, तो जो सिस्टम है सब एकदम बढ़िया लगा है। थैंक यू। बहुत बहुत बढ़िया लगे। पानी का भी आपका आरओ सिस्टम देखा मैं, अल्कलाइन सिस्टम है वो आपका, बहुत अच्छा है पानी, बहुत बहुत बढ़िया। और बहुत सेवा भी बहुत अच्छी दी है। थैंक यू सर। धन्यवाद। वापिस हम आएंगे जब भी बिल्कुल, गरीब बिल्कुल, होने बिल्कुल, वाले हैं। बिल्कुल। ओके, तुम्ही जे बोललो पाटील, ठीक आहे ना, मी जे बोललो ना, आम्ही या ठिकाणी थांबलो होतो थोडासा पलीकडच्या बाजूला, तर आम्ही रोड सोडून थांबलो असं तर बरं झालं असतं. पण ते पाठीमागून येऊन आला तो धडकला, तो ते का आता एवढा असं धडक बसलेलं आहे. हे कुठले ठीक आहे, हे सगळे इन्शुरन्समध्ये कवर होऊन जाईल. कहाँ से? मुंबई से है? हा मुंबई से आए हैं. अच्छा, माहीत आहे मला मराठी. हो का? चांगलं वाटलं इकडे. येते मला मराठी. सर आर्मी से है, हमें अभी पता चला. कुठे जायची तुम्हाला आता? नैनीतालला जायचं. नैनीताल. नाही, आधी त्याची धाम हा. आणि मग नैनीतालला जायचं. त्याच्यानंतर वापसी. हा, दिल्लीवरून मग वापस मग. आमच्या हॉटेलच्या समोर एक दादा बराच वेळ गाडी चालू करायचा ट्राय करत होते. रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली होती, त्यामुळे भैयाने जाऊन त्यांना मदत केली त्यांची गाडी चालू होण्यासाठी. आमचा हा व्लॉग बघण्यासाठी खूप 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 धन्यवाद. असंच जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.